नमस्कार, आपल्या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। भोई समाजातील व्यक्तींच्या दुकानावर होणारे हल्ले थांबविणे, घराजवळ येऊन शिवीगाळ करून हल्ला करणे हे थांबविणे म्हणून पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांना भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेशतर्फे निवेदन देण्यात आले। 22 एप्रिल रोजी जळगाव येथे लग्नाला जात असताना मोबाईल संभाषण एका समाजाबद्दल व त्या समाजातील स्त्रियां व लग्न पद्धतीबद्दल अपशब्दाच्या घटनेबद्दल आम्ही सर्व धुळे शहरातील भोई समाज बांधव व सर्व महिला भगिनी घटनेचा जाहीर निषेध करतो। हे 4 गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। आम्ही त्या मतांशी सहमत आहोत, परंतु आरोपींना न्याय देता जी शिक्षा देतील ते आम्हालाही मान्य आहे। भोई समाजा रोज कमवल तर खाईल अशी गत असते, छोटी मोठी व्यवसाय करतात, म्हणून सर्व भोई समाजाला दोषी न धरता आरोपींनी केलेले घोडचूक त्यांना सजा मिळेलच। आमच्या हात जोडून एकच विनंती आहे, नातेवाईकांच्या घरावर हल्ले करू नये, कायदा हातात घेऊ नये अशी आमची पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे, असे महिलांनी जाहीर आवाहन करून निवेदन दिले। यावेळी भोई समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। घोडचूक केलेली आहे, त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे, तेही आम्हाला मान्य आहे आणि कोर्टात त्यांना जी शिक्षा देईल ती सुद्धा आम्हाला मान्य आहे। परंतु सगळ्या समाजाला हा गोरगरिबांना हा त्रास देत नाही। कोणाचे डबे फेकून देता, कोणाचा भाजीपाला फेकून देता, कोणाच्या घराचं नुकसान करून देता, हे आम्हाला मान्य करते। पण प्रत्येकाला त्याची शिक्षा नकोय। गरिबांना कोणी हातावरचे, कोणी हातावर आणून पानावर जेवणारे, मला एक दिवस सुद्धा खायची महागाईमुळे भाजीची आम्ही सुद्धा उलटे करून कसं जगायचं, कसं व्हायचं, त्यांच्या गाड्या बाजारात कसं बिनपाट करायचं जे झालंय त्याच्यावरती शिक्षा भोगतील, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। पण तिथे आता याच्यावर वाद होणे किंवा सर्वसामान्य माणसांना त्रास होईल त्याच्यासाठी एक मीटिंग लावायचं। रात्री येतात दादा शिवीगाळ करतात आणि ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। सगळी कारवाई त्यांच्यावर होणार, त्यांचं तुम्ही विनाकारण समर्थन करतो आम्ही करणार नाही, समर्थन त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे सुद्धा होत आहे। इतर बोलवतो तुमच्या लेवलला मीटिंग या पोलीस स्टेशनला तुम्ही बघा जरा, कारण हा वाद पुढे वाढायला नकोच वाढायला। गावात तिथं पेट्रोलिंग ठेवा, एक पॉईंट लावून टाका तिथे, आणि जर गरज पडली तर माझ्या समोर येईल, मी समजून सांगतो, ठीक आहे। काम केले त्यांच्या घरी जाऊन ते काम करत होते, समाजही काही करत होता, परंतु अटक झाल्यानंतर देखील हे नाटक का चालू आहे? आता गरीब लोक आहेत त्यांना कोण बोलते, त्यांचं काय असं आहे, तुम्ही त्यांना त्रास देणार किंवा हे समाजाने त्यांना समर्थन दिलं असेल, समाज त्यांच्या बाजूने उभा राहिला असेल, समाज त्यांच्या बाजूने उभा नाही, समाजाने त्यांना पाठिंबा दिला नाही या त्याबद्दल, तरी समाजाला त्रास देण्याचं कारण काय? त्यांना काय उडला दुकान आम्ही तर आल्यापर्यंत सर रोडलाही करू शकतात। आम्ही सांगितलं आम्ही कोणी एक शब्द बोलायचा नाही, ज्यांचा कोणाचा संबंध नाही अशा सर्वसामान्य माणसाला जर कोणी त्रास दिला तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर आणि त्यांचं समर्थन तर अजिबात नाही करत नाही सर। समाज त्यांच्या घरी हमला करणं, वस्तीवर येऊन गाड्या शिवल्या तलवारी फिरवणं हे चुकीचं आहे। परंतु आम्ही चुकीचं गोष्टीचं समर्थन बिलकुल करणार नाही। ते मुलांनी केलेलं आहे, त्यांना ती सजा भेटेलच, त्यांना एवढं कुणी पाहायला सुद्धा जात नाही। सर्व समाजाला त्रास मोल मजुरी करणारे लोक आहेत सर, भाजीपाला, मच्छी, चणे फुटाणे आम्हाला त्रास दिला। आमचं म्हणजे आम्ही त्या मॅटरमध्ये पडत नाही, कायदा त्यांना सजा देईल, परंतु विनाकारण समाजाला त्याच्यामध्ये ओढून नाही। दोन समाजांचं पहिले चांगले संबंध आहे, ते चांगले जाऊ दे, आमचंही म्हणणं आहे। माझं नाव शशिकला मोरे आहे आणि मी इथं निवेदन द्यायला आली होती की आम्हाला खूप त्रास होतोय। जे लोकांनी गुन्हा केला तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते जमाही झालेले आहेत, त्या कोर्टात त्यांना जी सजा देईल ती आम्हाला मान्य आहे। आमचा त्यांना पाठिंबा नाही, परंतु आम्ही रोडवर बसून भाजीपाला विकतो। नकाने रोडवरील बऱ्याचशा लोकांचं भाजीपाला विक्रीचे दुकानं त्यांनी फेकून दिले, उद्या ते टाकरी रोडवरही येऊ शकतात, तर त्यांनी असं करू नये म्हणून आम्ही एसपी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आणि एसपी साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मीटिंग बसवू आणि
तुमचा सल्ला घेऊ. होतो घरामध्ये कोणी नाही होतं. आमचे म्हातारे बाबांना बी ढकलून दिलं त्यांनी आणि आम्हाला हात धरून बाहेर काढत होते. घाणघाण शिव्या देत होते आम्हाला आणि आमच्या वस्तू कुठं कुठं फेकून दिल्या. तिने घरांचं सगळे काही वरती चढून गेले. त्यांनी सामान वगैरे खाली फेकून दिलं. घरातली पोत बी नाही, काही नाही. बाजरी वगैरे धान्य वगैरे सगळं फेकून दिले. गाडी घेऊन गेले ते आमची वाली. गाडी पण नाही आहे आणि सगळ्यांचे दात ठोकत होते. गल्लीमध्ये पण तलवार घेऊन आमच्या घराजवळ रोज घाणघाण शिव्या देऊन जात आहे. सगळे येत आहे रात्री 1-1, 1:30 वाजता येत आहे आणि शिव्या देऊन जात आहे. आम्ही घरदारा कुलूप लावून बाहेर कुठं पण फिरतोय. आम्ही आता दुसऱ्याकडे जातो. आम्ही घर सोडतो. लोक रोडावर बाहेरून पोट भरतात. त्यांनी त्रास देऊ नये आणि आमच्या घराजवळ संरक्षण पाहिजे. दुसरं काहीच नाही. आमच्या घराजवळ होईल हे आम्हाला मान्य आहे. कोर्टात जी शिक्षा देईल ते आम्हाला मंजूर आहे, परंतु सर्वांना त्याची शिक्षा देऊ नका. अहो माझ्या जय भीम बांधव आणि भगिनींनो, सर्वांना शिक्षा देऊ नका. त्यांनी गुन्हा केलेला आहे, ते जमा झालेले आहे, परंतु तुम्ही सर्वांना त्रास देऊ नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, तुम्ही कोणालाही त्रास देऊ नका. दुसऱ्यांना सगळ्या मुलं मुली आणि बाकीचे लोक खूप गरीब आहेत, हातावर आणून पानावर जेवतात. त्यांना तुम्ही पोटभर जेवू द्या. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते. खूप मोठा गुन्हा केलेला आहे त्यांनी, तो आम्हाला मान्य आहे, परंतु तुम्ही सगळ्या समाजाला काही त्रास देऊ नका. हेच आमचं मनापासून सांगणं आहे. प्लीज माझे गरीब आणि माझे जय भीम बांधवांनो, प्लीज आमची मदत करा. आम्हाला त्रास देऊ नका. सर्वांना त्रास. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत